गाईस तुम्ही बघू शकता, गाईस बघा तुम्ही वाघाला माझ्या. आता मयूरचंच बघा, मयूरचे सारखे फोन येतात बाईकचे, कारण मी पण 10-12 दिवसापासून. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. काल BLS ट्रॉफी रेवा मध्य प्रदेश इथे संपूर्ण झाली आणि तिथे मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून स्कूटी भेटली. पण त्यानंतर लगेच आम्ही ट्रॅव्हल असं केलं आहे की रात्री 8 वाजता तिथून निघालो आणि डायरेक्ट गोरखपूर येथे सकाळी 6 वाजता पोचलो आम्ही आणि सोबत प्रसन्न पाटील. आणि इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की सर्व प्लेयर जे रायगड आणि पुणे हे 2 संघ इथे एकत्र खेळणार आहेत. ती टुर्नामेंट म्हणजे डबल डिस्ट्रिक्ट, ज्याच्यामध्ये कृष्णा सर आता सोबत आहेत, आमच्या रूममध्ये होते. आणि इकडून उस्मान पटेल, योगेश पेनकर, रजत मुंडे, त्याच्यानंतर अजून असणार आहेत राजेश सोरटे, उस्मान पटेलसुद्धा आज टीममध्ये आहे, प्रथमेश म्हात्रे म्हणजे पिट्टू. तर हा पूर्ण रायगड आणि पुणे 2 डिस्ट्रिक्ट मिळून एक संघ बनवला आहे. आणि आज आमची पहिलीच मॅच आहे तिकडे ग्राउंडवरती आणि आम्ही आता निघालो आहे. सोबत तुम्ही बघू शकता रूममध्ये कृष्णा सर पण आहेत, तयारी करतात. तर चला आता बाहेर जाऊया, सर येतील तोपर्यंत ते घरच्यांसोबत बोलत आहेत थोडे. पासपोर्ट केंद्र असल्यामुळे गर्दी बघा येतं किती. आणि आमची लोक चावबाई वगैरे पण आहेत. आणि इथून आम्ही रिक्षाने निघणार आहोत आता ग्राउंडला. गाईस तुम्ही बघू शकता, गाईस बघा तुम्ही वाघाला माझ्या. रात्री फोन करत होता तो, त्याचा फोन नाही उचलला. तर सकाळी येऊन मला जाम शिव्या दिल्यात त्याने. त्याला रूमचं लोकेशन नव्हतं भेटत, माझ्या लोकेशनसाठी कॉल करत होता. आणि आता आम्ही रिक्षाने चाललो आहे. हमारे चाव भाई क्या बोलोगे सर व्लॉग में? आपको सीरीज मिला इसलिए थैंक यू सो मच मेरे भाई. और ये हमारा पिट्टू भाई भी है साथ में, योगे दादा पण आहे, निलेश भाऊ आपला. आणि आम्ही आता रिक्षाने आता जाणार आहोत. मागं बसायचं काय सुबह गाली दे. कसे ट्रॅव्हल करतो रिक्षाने आम्ही सगळे एकत्र बसलो. बियरच्या बॉटल्या कुठं आणल्या? 10 मिनिटात रिक्षाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे ग्राउंडवरती. हे आहे गोरखपूरमधलं एकदम मस्त लेदरचं ग्राउंड. हे सर्व टीम ओनर्स आणि त्यांचे कॅप्टन्स. डबल डिस्ट्रिक्ट फॉर्मॅट पहिल्यांदाच गोरखपूरमध्ये. समोरच्या टीम्स आणि इथे मॅच चालू आहे. आणि आमचे प्लेयर पण पोचले इथे, योगेश दादा पेनकर, उस्मान पटेल, सुनील चावबाई, प्रसन्न आणि पिट्टू. मॅचसाठी भेटलेत आपल्याला जर्सी ग्रीन कलरचे, बघू शकता. चांगला पॅटर्न आहे 70-70 डबल डिस्ट्रिक्ट धमाका. आणि आपले सर्व कपडे चेंज करतात येतो. बाईला काय ना 42 परफेक्ट होत ना 40 होते, 39चा झालाय. काल तुम्ही बघितलं असं 58 रन म्हणजे 34 बॉलमध्ये 58 मध्ये 100 मारल्यासारखे रन होते. 40 वरती 7 आउट होते, तिथे मी 122 स्कोर घेऊन गेलो. पळून रन काढले. नक्की सर. पण काल रात्री जी आपली जी ट्रॅव्हलिंग पण जी झाली आहे ना डेंजर, ती सांगा तुमची. पूर्ण एवढे दिवस बाहेर आहेत त्याची जर्नी सांगा. आपण ज्यावेळेस BGPLला मी बाहेर पडलो, म्हणजे BGPLची टोर्नामेंट 7 नोव्हेंबरला होती. 6 नोव्हेंबरपासून मी घराच्या बाहेर आहे. आज किती तारीख आहे? आज आहे 17. जवळ 10-11 दिवस बाहेर आहे. आणि कंटिन्यू 3-4 टोर्नामेंट खेळू याच्यामध्ये. असं ये प्रेस करू 3-4 टोर्नामेंट खेळलो. आणि आज परत 5वी टोर्नामेंट खेळण्यासाठी आज गोरखपूर इथे आलो आणि खेळू. परत उद्या सिम्युलेशन मॅच आहे ISPLची शेवटची टाईम. इथनं परवा दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता फ्लाईट आहे. सकाळी 7:30चं रिपोर्टिंग आहे. तर एवढं धावपळ असतं टेनिस क्रिकेटरला. विचार करा प्लेयर कोण जे बघणारे आहेत का. टेनिस क्रिकेट सगळ्यांना भेटलंय, सर्वांना नाव भेटतं, पण त्याची मागची मेहनत किती आहे ते सर तुम्हाला नक्की सांगितले सरांनी की तब्बल 10 ते 12 दिवस झाले सर आपण सगळे बाहेर होत ना. आणि हा डिसेंबर महिन्यापर्यंत ऑप्शन ISPLच्या ऑप्शनपर्यंत असंच धावपळ चालू आहे सगळ्यांची. कारण की सगळ्या टुर्नामेंट एकदम लाईन टू लाईन चालू आहेत.
आणि सरांना घरून पण भरपूर फोन आलेत. प्रेशर आहे. घरचा प्रेशर सहन करून खेळणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझं नशीब आहे, माझी बायको खरंच खूप सपोर्ट करते मला. त्या सपोर्टमुळं मी इथं खेळतोय आणि 10-12 दिवस बाहेर राहणं म्हणजे मी बघितलं खूप जणांच्या वाईफ झगडा कंटिन्यू प्रेशर तर करतात नक्की. आता मयूरचंच बघा, मयूरचे सारखे फोन येतात वाईफचे. कारण मी पण 10-12 बबलू दिवसापासून पाटीलचं खूप मोठं उदाहरण आहे. बबलू पाटील इथं डिस्ट्रिक्ट धमाका खेळण्यासाठी येणार होता, परंतु तो बी 7-8 दिवस बाहेर असल्या कारणाने घरचे खूप भांडणं करत होते, त्यामुळे तो घरी गेला ना. पण क्रिकेट, चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी या गोष्टी करावीच खूप लागतात. सपोर्ट पाहिजे. सपोर्ट असतो तर आपण जास्त जवळजवळ आता 22 तर आता आमची मॅच लागणार आहे आणि आम्ही सर्वांनी पर्सनल स्ट्रेच करून निघालोय ग्राउंडकडे. आता जाऊया. सर्व इथं प्लेयर्स अवेलेबल झालेले आहेत, त्याच्यामध्ये अंकुरभाई आमचे कॅप्टन आहेत आणि इथे मॅच चालू आहे. सर तरी थोडेफार अजून स्ट्रेचिंग करून व्यवस्थित बॅटिंगसाठी निघणार आहेत. एक बॉल एक मॅच आणि मॅच संपली. 2 बॉल 7 होती आणि 6 आणि सिंगल केलं, बाउंड्री मारली वाटतं. डेंजर मॅच जिंकतो. आमचा टॉस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही टॉस हारलोय आणि पहिले बॅटिंग आले. तर बहुतेक कृष्णा सर आणि एजाज ओपनिंगसाठी जातीलच आणि हा आमचा डगआउट आहे, पण आम्हाला तिकडे पुढे पाठवलं आहे. ओपनिंग पेअर चालू आहे, कृष्णा सर आणि पिट्टू डगआउट आणि हे सर्व टीम मेंबर्स. भाऊ आपला, आमचे खुद्द मॅनेजर मिस्टर निलेशजी परदेसी. एक तो तुम लोग ने कहा नहीं, मैंने गया किसी कड़ी डाल तो कृष्णा भाई कृष्णा बहुत तगड़ा भाई. बिल्कुल, आप देखिए आप पहुंच रहे हैं उस्मान पटेल. भाई शाबाश. पहिली मॅच झाली आहे आणि कृष्णा सरांना भेटले मॅन ऑफ द मॅच. सरांना इथून भेटतं गिफ्ट. अच्छा हुआ, बैटिंग हुआ मेरा बहुत अच्छा लग रहा है और जैसा टीम के लिए जरूरत था क्योंकि सब टायर्ड होके आए, सब नाइट मैच खेल के आए, नींद में ये तो पहले मैच में थोड़ा सा कॉन्फिडेंस थोड़ा डाउन था सबका, लेकिन थोड़ा सा मेरे बैट से रन आने की वजह से रन हो गया. पहिली मॅच आम्ही जिंकलो आणि कृष्णा सरांना भेटलं मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग केली त्यांनी. एजाज भाऊनी पण एकदम डेंजर बॅटिंग केली. उस्मानने शेवटची फिनिश दिला 2 6 मारून आणि सेट केला टार्गेट. पाणी येते भावा सोबत येतं. आणि सेकंड मॅचचा टॉस होऊन आम्हाला भेटले फिल्डिंग. आजमगड संघासोबत मॅच. सेकंड मॅचची आमची पहिली फिल्डिंग होती, त्याच्यामध्ये राजाने डेंजर बॉलिंग केली. 6 विकेट घेतले 2 ओव्हरमध्ये. 4 रन देऊन 6 विकेट घेतले. टोटल त्याने केलेत 42 रन्स आणि अंकुर भाई आणि कृष्णा सर गेलेत ओपनिंगला. बघूया कसे शॉट्स मारतात. सिक्स बाउंड्री, डेंजर मारला. अब बल्लेबाजी करने के लिए पहुंच रहे हैं. भाई बहुत बढ़िया भाई. बहुत ज्यादा नहीं बना रहे यहाँ से.
को कलकत्ता एक्सप्रेस के नाम से जाना जाता है, आजमगढ़ की धरती। आगे शुरुआत करती है चलो भाई जीत गए। हम हो गए क्वालिफाय सुपर 6 में। सुपर 6 मध्ये क्वालिफाय आणि राजाने डेंजर बॉलिंग केली। मैच कैसा लगा सर आपको? ब्रिलियंट। सेकंड मॅचचा आमचा हिरो, आमचा बादशाह चू आहा, पबजी आयडी वाला मिस्टर राजेश सोटे। पबजी आयडी आहे त्याची चू आहा। मैन ऑफ द मैच राजेश बने हैं। कमाल की गेंदबाजी, वन ऑफ द इकोनॉमिकल और सबसे बेस्ट गेंदबाजी। मॅच झाल्यानंतर जेवणाची सोय, त्याच्यामध्ये सलाड, पुरी, पापड, मिरची, राईस, डाळ, भाजी आणि स्वीटमध्ये गुलाबजाम। प्लेयर लोक सगळे मस्त खातात। कृष्णा सर बघा कसे। पहली बार तुम्हारे टीम में ये भी था ना, क्या नाम उसका? नहीं वो तो सिगरेट विकेट पीता साला का। कहाँ का है? हाँ अंकित आईकॉन एक ही खिला सकते हैं तो कैंसिल कर दिया। रोहित हमारे में ना आईकॉन रोहित तुमने जागा पकड़नी है। ए बाबा वरना तिकडे एवढी जागा का? सगळं अरेंजमेंट करायचं आणि जागा तुम्ही पकडायची का? हे जड बसले। टाइगर तेरे एक नाखून बड़े करके डर रहे हम लोग। अगर नाखून नहीं बड़े रहते तेरे खेलने के मेरा ट्रायल काम ही करता। छिलते तेरे को छिलते। अशी गाडीने आम्ही जाणार रूम वरती। इकडे बघ ना पण पुढचा काय विषय? ह्यो गपचे गप पुढे बसला। पूर्ण दुःख वातावरण झालं। उचला चलो चल उभा राहा मांडीवर बस चल। मांडीवर बस। अरे मांडीवर बस। बॅग करायला पाहिजे। बॅग राहिली एकच आहे। संध्याकाळचे वाजले 8:30 आणि आम्ही आता चाललोय जेवायला। खूप थंडी इथं, ऑलमोस्ट 12-13 डिग्री आहे। सोबत उस्मान, निलेश भाई आपला। बघा जेवणामध्ये आज काय व्हेज नॉनव्हेज काय खायचं भेटतं। कृष्णा सर वगैरे सगळे येतात। गाईज याच्याच भावनी गोरखपूरमध्ये नवीन खरेदी केली प्रसन्नासाठी, झुडिओ मधली भावासाठी केली, अन्नासाठी खरेदी केली। बरेच दिवस बाहेर आहे ना तो। जाम हॉर्न वाजवतात इकडे, नुसतं हॉर्न वाजवतात। हॉर्न हे बघा लेन्स कार्ड, बरेचसे शॉप आहेत इथं, मॅगडी वगैरे जवळचे। जेवणासाठी आलोय कुकडुक्कू रेस्टॉरंटमध्ये। इथे मस्त तंदुरी वगैरे आणि बिर्याणीच भेटतात। आपले सगळे वाघ बसलेत आतमध्ये। स्टार्टर विथ चिकन तंदुरी, चावरी